Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे राईट नाव बाय सुदर्शन काबरा. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही तुळजाभवानीचे मंदिर आहे तुळजापूरमध्ये. तेथे तुम्हाला जाण्यासाठी जो काही आजकाल कोविड-19 मुळे ऑनलाईन पास काढून जावा लागतो, तो पास आपल्याला कसा भेटेल याबद्दल माहिती भेटेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की या 16 तारखेपासून 16 नोव्हेंबरपासून जे काही मंदिर आहेत ते चालू करण्यात आले आहेत महाराष्ट्र सरकारकडून. परंतु या मंदिरात जाण्यासाठी काही नियम व अटी लागू केलेल्या आहेत. त्या आपण नियम व अटी ज्या काही आहेत त्या नंतर बघूया. तर आपण जो काही दर्शन पास ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला यासाठी सर्वात आधी क्रोम ब्राउझरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा PC मध्ये जो काही ब्राउझर असेल तो ओपन करायचा आहे. त्यानंतर मी जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे श्री तुळजाभवानी.org या लिंकवर क्लिक करायचे आहे किंवा टाईप करायचे आहे. त्यानंतर येथे त्या लिंकवर जाऊन ऑनलाईन सुविधावर क्लिक कर्सर घेऊन ऑनलाईन दर्शन पासवर क्लिक करायचे आहे. ऑनलाईन दर्शन पासवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही दर्शन टाईप आहे तो इथे फ्री दर्शन पास करायचा आहे. त्यानंतर येथे जी काही डेट आहे डेट इथून सिलेक्ट करायची आहे. येथून तुमचा जो काही टाइम स्लॉट असेल म्हणजे या टाइम मध्ये तुम्ही फक्त मंदिरात प्रवेश करू शकता व निघू शकता. त्यानंतर याचे टाइम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म करायचे आहे. त्यानंतर हा पास अप्लाय करण्यासाठी काही नियम व अटी आहेत त्या तुम्हाला एकदा सांगून देतो. पहिला नियम असा आहे की जे काही 10 वर्षाच्या खालील मुलं आहेत त्यांना तुम्हाला मंदिरात प्रवेश करता येणार नाही, त्यांना मंदिरात येता येणार नाही. त्यानंतर दुसरी जी अट आहे ती जी 65 वर्षावरील वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही मंदिरात प्रवेश निषेध केलेला आहे. त्यामुळे त्यांनाही प्रवेश भेटणार नाही मंदिरात. त्यानंतर जो काही तुमचा पूर्ण मंदिरात जेवढ्या वेळ थांबतात तुम्ही किंवा प्रवेश करतात त्यावेळेस तुम्ही मास्क घातलेले पाहिजे. जर बिना मास्क तुम्हाला परवानगी भेटणार नाही. त्यानंतर येथे टाईप ऑफ दर्शन मध्ये जे काही धर्मदर्शन किंवा मुखदर्शन असतं यापैकी आपल्याला जो पाहिजे तो येथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर येथे जे काही नेम आहे ते नेम मध्ये तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे जसे की आधार कार्डवर दर्शवलेले असेल. त्यानंतर जो काही आधार नंबर असेल तुमचा स्वतःचा तो टाकायचा आहे. त्यानंतर जे काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे भरायचा आहे. त्यानंतर सिटी टाकायची आहे, सिटी म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर त्या गावाचा पिनकोड जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर कंट्री ऑलरेडी सिलेक्टेड आहे इंडिया. त्यानंतर स्टेटमध्ये तुम्ही जो काही स्टेट असेल तुमचा म्हणजे राज्य असेल तो इथे राज्य टाकायचा आहे. त्यानंतर जो काही तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तो ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे. त्यानंतर जे काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर येथे टाकून त्यानंतर येथे गेट OTP वर क्लिक करायचा आहे व येथे कुठेतरी ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर तुम्ही जो काही तुम्हाला OTP आलेला आहे तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर जे काही बर्थ डेट आहे ती बर्थ डेट येथे तुमची टाकायची आहे आधार कार्ड प्रमाणे. आणि येथे सुद्धा दिलेले आहे DOT एज मस्ट बी बिटवीन 10 years to 65 years ओनली, म्हणजे 10 वर्षाच्या वरील व 65 वर्षाच्या खालील लोकांना फक्त प्रवेश दिला जाईल. त्यानंतर बर्थ डेट टाकल्यानंतर तुमचे जो काही एज आहे ते येथे ॲटोमॅटिक एज येऊन जाईल म्हणजे तुमचं वय. त्यानंतर अदर नंबर ऑफ पर्सन्समध्ये जो काही तुमच्या म्हणजे सोबतीला जे काही व्यक्ती असतील ते किती आहेत ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ पर्सन्समध्ये म्हणजे जे काही तुम्ही आता इथे सिलेक्ट नंबर ऑफ पर्सन्स टाकले तेथे जेवढे पर्सन्स होते त्यांचे इथे नाव टाकायचे आहे नेम ऑफ पर्सनमध्ये. त्यानंतर त्याचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर बर्थडे डेट हे सर्व टाकल्यानंतर
जर तुमच्यासोबत एकपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर इथे ॲड करून अजून जे काही व्यक्ती आहेत त्यांचं सेम फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जो काही म्हणजे तुम्ही जेवढे जण सोबत असाल तेवढ्यांचा जो काही ग्रुप फोटो आहे तो येथे फोटो टाकायचा आहे. फक्त जी काही फोटोची साईज असेल ती 50 KB वर नसावी. जर तुमची फोटोची साईज 50 KB वर गेलेली असेल तर तुम्ही जो काही फोटो कॉम्प्रेसर किंवा फोटोची साईज कमी करण्यासाठी जे काही वेगवेगळे ॲप्लिकेशन्स येतात त्यापैकी तुम्ही कोणताही वापरून त्या फोटोची साईज कमी करू शकता. त्यानंतर येथे काही सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, तरी तुम्ही अजून एकदा वाचून घ्याव्या. आणि मंदिरामध्ये जे काही नारळ, पेढे, फळे किंवा इतर प्रसाद घेऊन जाता येणार नाहीत तुम्हाला. मंदिरात तुम्हाला 2 मीटर सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही मंदिरात कुठेही स्पर्श करू शकणार नाही. त्यानंतर येथे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे व इथे सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.